आज सभागृहामध्ये मी एक लक्षवेधी मांडली आणि त्या लक्षवेधीमध्ये राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी खूप सकारात्मक उत्तर दिलेलं आहे। माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं आणि सरकारचं मी मनापासून विशेष अभिनंदन करतो। शेतीशी निगडीत हा विषय आहे, शेतकऱ्यांशी निगडीत हा विषय आहे। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे जे शेतीचे वर्गवारी आहे ती 3 प्रकारची आहे। एक भोगवटदार वर्ग 1, भोगवटदार वर्ग 2 आणि तिसरी इनाम वर्ग 3। भोगवटदार वर्ग 1 मध्ये काही अडचण येत नाही, ती वडिलांची जमीन आहे, पंजोबाची जमीन आजोबाच्या नावावर, आजोबाची परत वडिलांच्या, वडिलांची परत मुलाच्या परत, अशी पिढ्यानपिढ्या ही रितसर विक्री करणं, खरेदी करणं किंवा वारस नोंद करणं यामध्ये काहीच अडचण नाही। भोगवटदार 2 आणि इनाम वर्ग 3च्या बाबतीमधला हा विषय आहे। भोगवटदार 2 मध्ये जी शासनानं बक्षीस दिलेली जमीन आहे, म्हणजे त्यामध्ये महारवतन असेल, त्यामध्ये सुतारकी असेल, त्यामध्ये ढोरकी असेल, त्यामध्ये कुंभारकी असेल, त्यामध्ये रामोशी वतन असेल, देशपांडे वतन, कुलकर्णी वतन, पाटील वतन, देशमुख वतन किंवा अन्य असे अनेक वतनं आहेत। आणि त्या बाबतीमध्ये तहसीलदार, प्रांत आणि कलेक्टर साहेब यांना राज्य सरकारनं अधिकार दिलेले आहेत की रेडी रेकनरच्या 50% भरून त्यांना विक्री करण्यास परवानगी द्यावी आणि 1 कोटीच्या वर जर आलं तर ते परत राज्य सरकारकडे येते। आणि तिसरा जो विषय आहे देवस्थान इनाम वर्ग 3चा, जेव्हा पूर्वी राजे होते, राजांनी अनेक देवस्थानात जमिनी दान दिलेल्या आहेत। केवळ काही लोकांना एखादा देव पावला तर ते देवस्थानाला जमिनी दान द्यायचे। आणि मग 1950ला जो एक कायदा आला, मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, या 1950च्या कायद्यानुसार धर्मादाय आयुक्ताकडं या जमिनी नोंद झाल्या। शेतकऱ्यांना ते माहीत पण नाही काय की या जमिनी धर्मादायकडं PTRला कशा काय गेल्या। आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या धर्मादायकडं जमिनी नोंद नाहीत त्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थानकडे नोंद आहेत। आत्ता लोकांची अडचण अशी झाली, 2018ला एक शासनाने निर्णय केला की जे मूळ सदरी लोक होती, जे शेतकरी पिढ्यानपिढ्या ह्या जमिनी कसून खातायत आणि देवाची पूजा अर्चा करतायत, त्यांना इतर हक्कामध्ये टाकलं। इतर हक्कामध्ये टाकल्यामुळं त्यांना जमिनीवरती कर्ज काढता येत नाही, तिथं काही बोर मारता येत नाही, तिथं विहीर पाडता येत नाही किंवा आता त्यांना तिथं शेती पण करता येत नाही, असा एक मोठा बाका प्रसंग तयार झाला। आणि राज्यामध्ये ही काय परिस्थिती आहे, राज्यामध्ये कोकण विभागामध्ये 2048 मंदिर आहेत, नाशिकमध्ये 1925 मंदिर आहेत, पुणे विभागामध्ये 11,549 मंदिर आहेत, अमरावती विभागामध्ये 89 आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 7,592 देवस्थानांची नोंद आहे। आणि या खातेदारांची संख्या 1,26,024, म्हणजे हे पूर्वीचे खातेदार आहेत। आत्ता त्यांची वारस करून हे 10 लाखापर्यंत संख्या जात असेल। आणि जमीन आहे 4,20,422 एकर जमीन आहे। आणि म्हणून मी लक्षवेधीच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांच्याकडे, सरकारकडे ही मागणी केली की आपण जसं मराठवाड्यामध्ये मागं जो निर्णय केला, निजामकालीन ज्या जमिनी आहेत त्याच्याबद्दल कॅबिनेटमध्ये निर्णय केलेला आहे, आणि तशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या ज्या देवस्थानच्या इनाम वर्ग 3च्या जमिनी आहेत त्याच्याबद्दल हे खालसा करण्याच्या दृष्टिकोनातून सरकार काही विचार करणार आहे का, की जेणेकरून ह्या 10 लाख लोकांना, शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल। तर सरकारने याबाबत सकारात्मक उत्तर दिलं आहे की होय, आम्ही या शेतकऱ्यांच्या बाजूने आता विचार करतो आहे आणि तशा पद्धतीनं आम्ही निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। दुसरी मी मागणी अशी केलेली आहे की देवस्थानची जी पूजा अर्चा किंवा ज्या सगळ्या प्रथा परंपरा आहेत त्या पण चालल्या पाहिजेत। जमीन विक्री करून 5% रेडी रेकनरमध्ये हे शक्य होणार नाही। आणि म्हणून तशा पद्धतीचा महाराष्ट्रातल्या जी मोठी देवस्थान आहेत त्यांची काही अडचण नाही, त्यांच्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये इन्कम आहे, परंतु जी छोटी छोटी मंदिरं आहेत आणि जी या जमिनीवरती अवलंबून आहेत त्याच्याबद्दलचा व्यवस्थितपणे अभ्यास करून त्याच्या रेडी रेकनरच्या एक चांगली रक्कम ही देवस्थानच्या नावावरती फिक्स डिपॉझिट ठेवून आणि ती लॉक करायची, परत ती कुणालाच काढता येणार नाही, त्याच्या व्याजावरती ते मंदिर, तिथले जे सगळ्या प्रथा परंपरा चालतील। तर त्याच्याबद्दलही माननीय मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे। मंत्री महोदयांनी या पद्धतीनं सांगितलं की 2016ला एक उपसचिवांची समिती नेमलेली आहे आणि त्यांचा अजून अहवाल आलेला नाही, तर तो अहवाल लवकरात लवकर येण्याच्या दृष्टिकोनातून सरकार प्रयत्न करेल। आणि जे या देवस्थानच्या जमिनीच्या बाबतीमध्ये ज्या लोकांना नॉलेज आहे अशा लोकांना सुद्धा त्या समितीमध्ये टाकलं जाईल आणि ह्याचा कायदा करावा लागेल आणि तो कायदा करण्याच्या दृष्टिकोनातून सरकार पावलं उचलेल, अशा पद्धतीची भूमिका माननीय मंत्री महोदयांनी घेतलेली आहे। आणि दुसरा विषय जो इनाम जमिनी दिलेल्या आहेत सरकारनं, मराठवाडा आणि विदर्भामध्ये नजूल म्हणून प्रकार आहे, त्यामध्ये फक्त 5% रेडी रेकनरच्या रक्कम भरून घेतली जाते। आणि मराठवाड्यामध्ये जे मदत मास आहे आणि खित मास आहे
त्याची पण 5%च रक्कम घेतली जाते. पण परत पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या इनाम जमिनी आहेत, सरकारनं दिलेल्या जमिनी आहेत बक्षीस स्वरूपामध्ये, त्यांची 50% तुम्ही रेडी रेकनरच्या जमा करून घेताय रक्कम. आता ह्या जमिनी रहिवासाच्या जवळ आलेल्या आहेत, गावाच्या जवळ आलेल्या आहेत, त्यामुळे त्याची रक्कम खूप वाढलेली आहे. त्यामुळे 50% भरणं त्यांना शक्य होत नाही. मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये जशा पद्धतीनं 5%चा रेडी रेकनरच्या रक्कम भरून घेतली जाते, तशा पद्धतीचा विचार आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये करणार आहात का? तर याच्याबद्दलही सरकारनं विचार करू, अशा पद्धतीचं उत्तर दिलेलं आहे. मी माननीय बावनकुळे साहेबांचं आणि सरकारचं मनापासून अभिनंदन करतो. बघा, औंध देवस्थानच्याबद्दल मी कालही बोललो. औंध देवस्थानचा आमचा काडी मात्र संबंध नाही, आम्हाला तो विषय पण माहीत नाही. आणि मुळामध्ये 2012चा हा विषय आहे. आणि जे अनेक शेतकरी आहेत, ही नियमानुसार आहे की एखादं देवस्थान धर्मादायाकडं नोंद नसेल, तहसीलदारांच्याकडं इनामपत्रकामध्ये त्याची नोंद नसेल आणि त्याची पोकळ नोंद जर सिद्ध झाली, तर ते राज्यमंत्री महसूल किंवा महसूल मंत्री ज्यांच्याकडे कुणाकडे अधिकार देवस्थानचे असतील त्यांच्याकडे ते अपीलात जातात. आणि अपील केल्याच्या नंतर त्यांच्याकडे कोर्टा पद्धतीनं सगळी प्रक्रिया चालते. ते तहसीलदार नोटीस काढतात, प्रांतानं नोटीस काढतात, धर्मादायाला नोटीस काढतात. जर ते नगरपालिका नगर परिषदेच्या हद्दीमध्ये असेल तर नगर विकास विभागाच्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना ते नोटीस काढत असतात आणि ते सगळी कागदपत्रं मागवतात. आणि जेव्हा त्यांचं समोर सिद्ध झालं की ही पोकळ नोंद आहे, तेव्हा ते आदेश देत असतात. त्यामध्ये आमचा काय संबंध आहे? मंत्री महोदयांनी तो निर्णय घेतलेला असतो, त्यामध्ये गोपीचंद पडळकरचा काय संबंध येतो? आणि तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होतं. भाजपच्या नेत्यांच्यावरती आरोप करणं म्हणजे हा पूर्णपणे बालिशपणा आहे. आणि त्याच्याबद्दलची मी स्पष्टता दिलेली आहे की जयंत पाटलांचं ते कोणतरी पिल्लू आहे, ते पुढं करतायत. मी जयंत पाटलांच्या बाबत जी भूमिका मांडतोय, त्यांना वाटतं की गोपीचंदला आपण काहीतरी बदनाम केलं, डॅमेज केलं तर तो थांबेल आणि आपल्यावरती आरोप करायचा राहील, अशी त्यांची एक भूमिका असल्यामुळं ते कोणाला तरी पुढं करतायत. तर त्यांनी रितसर करावं. त्यांनी अधिवेशनापर्यंत 2 वेळा हा विषय मांडला होता जयंत पाटलांनी. आता ते एकदम सिनियर लीडर आहेत, 2 वेळा ते सभागृहात या विषयात बोलले. तुम्ही का बघा त्यांचे व्हिडिओ काढून. ते फक्त काहीतरी करायचं, तर दुसरं काही सापडत नाही तर काय करावं या हिशोबाने ते माझ्यावरती आरोप करतायत. त्यामध्ये औंध संस्थांचा आणि आमचा काडी मात्र संबंध नाही. आणि जर काही असेल तर त्यांनी कोर्टामध्ये जावं, आम्ही तिथं उत्तर देऊ. बघा, ज्या जमिनी बळकवल्या असतील आणि ज्याची काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर त्या निश्चित काढण्याच्या सूचना मागच दिलेल्या आहेत. 2018लाच तशा पद्धतीच्या सूचना सरकारनं दिलेल्या आहेत. परंतु 2 प्रकारे ह्या जमिनी रिलीज केल्या जातात. एक, धर्मादाय आयुक्तांची जर PTRला नोंद असेल तर त्यांची परवानगी घेऊन. अशा महाराष्ट्रामध्ये अनेक जमिनी आहेत की ज्याला धर्मादायांनी पण परवानगी दिलेली आहे. त्या ज्या पर्पजसाठी वापरायचा आहे तो पर्पज त्यांच्याकडे दिला तर. आणि नसेल तर त्यांच्याकडे नोंद नसेल, इनामपत्रकामध्ये नोंद नसेल, 9394मध्ये नोंद नसेल, 1950 पूर्वीचे सगळे सातबारे काढले आणि त्याच्यामध्ये जर अशी काही पोकळ नोंद असेल तर राज्य सरकारला तो अधिकार आहे. हे काय असं एकच प्रकरण आहे, हजारो प्रकरणामध्ये त्यांनी परवानगी दिलेल्या आहेत. आणि त्यामुळं जयंत पाटील जरा बावचळलेले आहेत. त्यांना ते सूचना झाले, त्यांना वाटतं मी थांबत नसतो. आणि जयंतरावांना मी कालही सांगितलं आहे, समोरासमोर वार करा, मी तुम्हाला करतो. कशाला पुढं करा? तुम्हीच येऊन बोला ना. कशाला कोणाला तरी छोट्या कार्यकर्त्याला पुढं करताय? तो कार्यकर्ता कुठला आहे मला माहीत पण नाही, त्याच्याविषयी मला माहिती पण नाही, तो कुठल्या गावचा आहे काय आहे. आणि त्यामुळं त्यांना काही भूमिका मांडायची त्यांनी स्पष्ट मांडावी. आम्ही काही चुकीचं काम केलेलं नाही आणि चुकीचं काम केलं तर आमच्यावर कारवाई करा ना, काय अडचण नाही, आम्ही त्याला फेस करू. आता अनेक किती वेळा सांगू? हिमायतनगरचे आमदार जे बाबूराव कोळीकर आहे त्यांनी थेट महायुतीवरच आरोप केलेला आहे. शिवसेनेचे आमदार माझ्या मतदारसंघात काम होतात पण आम्हालाच माहित नाही. मोहित कंबोजांवर त्यांनी थेट आरोप केलेला आहे. काय आरोप केलाय? मी त्यांनी संपदेची जी कामं आहेत ती मला माहित नव्हतं, आमदार असून थेट ती कामं दिली जात आहेत आणि ती कामं मोहित कंबोज यांच्या मार्फत. बघा, त्यांनी काय आरोप केलाय मला माहीत नाही. परंतु माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जलसंपदा खातं जे काम महाराष्ट्रभर झालेलं आहे ते इतक्या चांगल्या पद्धतीनं काम केलं आहे. मी दुष्काळी पट्ट्यातला कार्यकर्ता आहे. 2000 कोटीचा निधी माझ्या तालुक्यात. मी काय तेव्हा आमदार नव्हतो, तिथं काँग्रेसचा आमदार होता, तिथं भाजपचाही आमदार नव्हता. भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आमदार कुठल्या पक्षाचं आहे बघून काम करत नाही. याचं उदाहरण माझंच घ्या ना. जत मतदारसंघामध्ये मी निवडून येण्यापूर्वी काँग्रेसचे आमदार होते. तिथं भाजपनं दुजाभाव केला ना की अरे बाबा तिथं काँग्रेसचा आमदार आहे ना आम्ही पैसे कसं देऊ. 2000 कोटी रुपयाचा निधी दिला आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू आहे. त्यामुळं कुठल्या मतदारसंघामध्ये दुजाभाव करण्याचा विषय नाही. माननीय आमदार कोळीकर साहेब काय बोललेत हे मला माहीत नाही. परंतु देवाभाऊंनी जे काम राज्यामध्ये केलेलं आहे ते गट तट पक्ष पार्ट्या न बघता आणि विभाग न बघता काम केलेलं आहे.
नाहीतर एखादा मंत्री झाला का तो त्याच्या मतदारसंघापुरता मर्यादित होतो. जयंत पाटलासारखं मागं कोविड आला आणि टाटाने 8 कोटी रुपये दिले कोविडसाठी. कोविड सेंटर होतं मिरजेत, पैसे नेले इस्लामपूरला. तसा प्रकार इकडं होत नाही. त्यामुळं त्यांचा काय विषय आहे मला माहीत नाही, परंतु भाजपाची भूमिका स्पष्ट आहे. पार्टीचा आमदार असो अगर नसो, त्या सगळ्या विभागामध्ये कामं मोठ्या प्रमाणात होते. रोहितचं मी ऐकलं नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.